आपल्याला ना सतत कोणतरी हवं असतं, म्हणजे आपल्यावरती प्रेम करणारं, आपल्याला समजून घेणारं, आपल्यावरती कोणीतरी अगदी निरपेक्ष असं प्रेम करणारं हवं असतं. म्हणजे कसं आहे ना, की ती छोटी आणि साधी अपेक्षा असते मुलींची किंवा एखाद्या स्त्रीची, की एखादी व्यक्ती आयुष्यात असावी. भले मग ती पैसेवाली असू नसू, तिच्याजवळ काही फ्युचर असू नसू, पण कधीही ना जज न करणारी, आपल्याला नेहमी समजून घेणारी, काही चुकलं तर ओरडणारी, काही प्रेमानं सांगायचं असेल तर अगदी डोक्यावर मायेचा शांत हात ठेवून आपल्याला दोन शब्द समजावून सांगणारी, अशी एक साधी सरळ सिंपल व्यक्ती एका स्त्रीला हवी असते. मग हळूहळू काय होतं ना, की ह्या सगळ्या अपेक्षा कुठेतरी बाजूला राहतात, संसार डोक्यावर पडतो, थोडीशी चिडचिड होते, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात, फॅमिली असते, तिला हे नवीन जगात ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतो. अपेक्षा मात्र तिची एकच असते, की कुणीतरी तिच्यावरती शांतपणे निरपेक्ष प्रेम करावं, अगदी निस्वार्थ भावनेने. आणि मला नाही वाटत की हे मिनिमम काही चुकीचं आहे. एखाद्या स्त्रीच्या अपेक्षा पैशांसाठी असते, एखादीची प्रेमासाठी असते, एखादी अदर गोष्टींमध्येही कोणाकोणाचं मत असतं. पण माझ्या मते जी स्त्री प्रेम मागत असते तिला प्रेमच भेटायला हवं. बाकी सगळ्या गोष्टी तिच्यासाठी फार वेगळ्या, फार क्षुल्लक असतात. मग अशा वेळी तिला समजून घेऊन तिच्यासाठी जे लागतंय ते करून देणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, नाही का? कधी कधी अशा ज्या स्त्रिया आहेत त्या बऱ्याच पुरुषांना वाटतं की वा वा, मला बायको अगदी लकीली भेटली, तिला फक्त काही तिच्या अपेक्षा नसतात. असं नसतं. संसार सुरू झाला ना की मग हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी येत राहतात. पण सुरुवातीला ते प्रेम महत्त्वाचं असतं जे तिला हवं आहे. हो ना? तुम्हाला काय वाटतं?